नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे फैयाज शेख. विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण माझ्यासोबत चर्चा करणार आहोत आपल्या GS2च्या गव्हर्नन्स या सेक्शनमधील एका फार इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल. आता होतं काय मुळात की हा टॉपिक तसं म्हणायला गेलं तर फार इझी आहे, पण लवकर डोक्यात घुसत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, काही लॅटिन मॅक्झिम ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळेही पोरं फार घाबरून जातात की हे कसं करायचं, काय करायचं. तर आपण काय करूया, आपण साधारणतः त्या प्रत्येक मॅक्सिमचा अर्थ समजून घेऊया आणि त्याचा मीनिंग कशा प्रकारे आला, त्याला इंग्लिशची त्याची कशी जोड लावायची ते समजून घेऊया. आणि सोबतच प्रशासकीय कायदा म्हणजे काय असतो, रूल ऑफ लॉ म्हणजे काय असतो, नॅचरल जस्टिस काय असतं, मग त्या सगळ्या गोष्टींचाही आपण त्याच्यासोबत डिस्कशन करूया, जेणेकरून या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात व्यवस्थित बसतील. तर PYQचं ॲनालिसिस राहील, एक इंटरेस्टिंग सेशन आपला पुढे होणार आहे. तर आता हा आहे आमचा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टू द पॉईंट कोर्स, विदर्भ IAS अकॅडमीवर आहे. आमच्या बॅचचे 2019चे जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते, जे काही अधिकारी आहेत, आम्हा सर्वांचा असा विचार होता की एक कोर्स असला पाहिजे. कोविडच्या परिस्थितीमध्ये तर ऑनलाईन एखादा असा कोर्स असला पाहिजे की ज्याच्यामध्ये सिलेबसच्या सर्व घटकांचं आपण व्यवस्थित, पद्धतशीर, सखोलपण आणि टू द पॉईंट पण त्याच्यावर एक डिस्कशन झालेलं असेल की जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर त्या अनुषंगाने हा कोर्स लॉन्च झालेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर मग तिथेच एक मेजर मागणी अशी पण होती की सर तुमचा पर्सनल कोर्स पण, इंडिव्हिज्युअल कोर्स पण लॉन्च करा. तर माझा हा पॉलिटी प्लस गव्हर्नन्सवाला राज्यसेवा मुख्यचा कोर्स आहे. ह्याच्यामध्ये राज्यसेवा प्रीचं पॉलिटीचं कव्हर होईल आणि कंबाईनचं प्री आणि मेन्सचं पण पॉलिटीचं सेक्शन पूर्ण सखोल आपलं कव्हर होणार आहे. तर इन एसेन्स एक कमीत कमी शुल्कामध्ये हा कोर्स लॉन्च केलेला आहे. विदर्भ IAS अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स सबस्क्राईब करू शकता, किंवा इथे जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून पण याच्यावर एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मिळून जाईल. असो, तर आता आपण सुरू करूया आपल्या PYQला. बघा, कायद्याची अधिसत्ता म्हणजे काय, रूल ऑफ लॉ. बघा कसं असतं, पॉलिटिकल सायन्सचा जेव्हा डिस्कोर्स सुरू होतो तेव्हा दोन गोष्टी असतात की कुठल्याही सरकारमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये आयदर रूल ऑफ लॉ असतो किंवा रूल ऑफ मॅन असतो. म्हणजे काय, रूल ऑफ लॉ म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर देशाचा कारभार जो आहे तो त्या देशातील कायद्यानुसार चालणार. कायद्यामध्ये एखादी गोष्ट लिहिलेली आहे म्हणजे विषय संपला. म्हणजे इथं काय होईल, इथे युनिफॉर्मिटी येईल, इथे जस्टिस राहील, इथे कायद्यानुसार सगळ्यांना ट्रीटमेंट मिळणार आहे. आता त्यात हा भाग वेगळा की कायदा स्वतःहून जस्ट नसू शकतो, एखादा कायदाचा भेदभाव करणारा असू शकतो. बट इन एनी केस रूल ऑफ लॉ म्हणजे काय की जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसार सरकार चालवलं जाणार. आणि रूल ऑफ मॅन म्हणजे काय की ज्या प्रकारे आधी आपल्या देशात म्हणा किंवा सगळीकडेच किंग होते, राजेशाही व्यवस्था होती. मग राजेशाही व्यवस्थेमध्ये राजाला जे पटायचं ते राजा करायचा. म्हणजे राजाला वाटले की अरे हां यांनी असं काही केलं, राजाला वाटले की त्याला हत्तीच्या पायाखाली द्या, राजा देऊन टाकणार. कुठे 10 लोकांचा मर्डर जरी करून आला, राजाचा भाऊ असला तो राजा म्हणेल ठीक आहे माफ केलं तुला. म्हणजे काय होतं, रूल ऑफ मॅन होतं तिकडे, राईट. म्हणजे एक माणूस असेल किंवा एक राजा असेल, तो आपल्या पद्धतीने आपल्या परीने या गोष्टी चालवत जाईल, करेक्ट. किंवा आत्ताही समजा कुठल्या डेमोक्रेसीमध्ये पण कायद्यामध्ये लुडबुड करून किंवा कायद्याचं शासन बाजूला करून किंवा त्या कायद्यांना जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी करत करत स्वतःच्या मनमर्जीने एखादा प्रधानमंत्री म्हणा, राष्ट्रपती म्हणा, कुठल्याही देशाचं करत असेल तर त्यांच्यावर टीका करताना असंच म्हटलं जातं की रूल ऑफ लॉ आहे, रूल ऑफ मॅन नाही आहे, त्यामुळे कंट्रोल करा. मग दुसरी गोष्ट आहे प्रशासकीय कायदा. म्हणजे बघा, एक असतं आपल्याकडे, एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की कायदा म्हणजे काय असतं मित्रांनो, की कायदा म्हणजे कुठल्याही राज्याचं, देशाचं कायदेमंडळ असतं, करेक्ट. तो कायदेमंडळ काय करतो, कायदा बनवतो. मग कायदा तर हा झाला पाहिजे, एक तर तुमचा तो संविधानिक घटनेमधील असेल, तो घटनात्मक कायदा असेल किंवा कायदेमंडळाने बनवलेला कायदा. आता ही प्रशासकीय भानगड काय आहे, तर प्रशासकीय कायदा म्हणजे काय असतं की जसं जसं आपल्याकडे बघा, आधीच्या काळात काय होतं, आधीच्या काळात राजा जो होता ना
त्याला जास्त काही पब्लिकशी देणे घेणं नव्हतं किंवा राजाने जास्त काही कामं करावी हे पण अपेक्षित नव्हतं. फक्त तो काय करेल की हां ठीक आहे, दुष्काळ पडला तर थोडीफार मदत करेल, जमीन महसूल वगैरे वसूल करेल आणि जमिनीच्या ह्याच्याबद्दल थोड्याफार सुविधा देईल आणि जास्तीत जास्त करून काय होतं की संरक्षण हे मेजर राजाचं काम होतं आणि तेच चालत आलं. आपल्याकडे तर जवळपास 1947 पर्यंत जोपर्यंत ब्रिटिश होते तोपर्यंत पोलीस स्टेट नावाची संकल्पना होती. म्हणजे काय की सरकार जे आहे ते एका पोलीसवाल्यासारखं वागायची पब्लिकसोबत. काय काम होतं तर दुसऱ्या लोकांपासून किंवा दुसऱ्या राष्ट्रापासून स्वतःचं संरक्षण करायचं आणि एरियामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं. बस. ब्रिटिश प्रशासनात काय होतं की त्यांनी आपल्या भारताला त्यांच्या साम्राज्याचा भाग म्हणून बघायचे आणि दुसरीकडून आपल्या साम्राज्याचं रक्षण करायचं आणि इंडियामधील त्यांचं जे काही कारभार आहे तो व्यवस्थित चालावा म्हणून कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवायचे. ह्याच्या पलीकडे जाऊन ब्रिटिशांनी जास्त की हा ठीक आहे बाबा, भारतातील प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, त्याचं काहीतरी भलं झालं पाहिजे, अशा दृष्टिकोनातून त्यांनी काही केलं नव्हतं. त्यामुळे त्याला आपण पोलीस स्टेट म्हणतो. पण 1947 नंतर काय झालं, पोलीस स्टेटची संकल्पना गेली आणि कल्याणकारी राज्य ही संकल्पना आली. वेलफेअर स्टेट त्याला म्हणतो आपण. मग वेलफेअर स्टेट म्हणजे काय असतं की राज्य स्वतःच्या अंगावर पब्लिकच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी घेतो. म्हणजे फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, कायद्याची हे म्हणजे इसेन्शियली त्याला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रोटेक्शन ऑफ लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी जे म्हणतात की जीविताचं संरक्षण करणं, स्वातंत्र्याचं संरक्षण करणं आणि मालमत्तेचं संरक्षण करणं. एकदम क्लासिकल लिबरलिझममध्ये त्याला ते म्हणायचे की सरकारचं काम काय आहे तर पब्लिकचं जीविताचं संरक्षण करणं, पब्लिकच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणं आणि पब्लिकच्या मालमत्तेचं संरक्षण करणं, त्याच्या पलीकडे जाऊन त्या देशाचं डिफेन्स करणं. बस. या पलीकडे सरकारने काही काम नाही केलं पाहिजे असा तो अंदाज होता. पण मग कल्याणकारी ह्याच्यामध्ये काय केलं, प्रोटेक्शन ऑफ लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टीच्या पलीकडे जाऊन जनतेचा उद्धार, जनतेचं कल्याण, जनतेची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. मग कसं झाली पाहिजे तर बघा, आता आपली सरकार काय काय करते. आपल्याकडे आयुष्यमान भारत योजना आहे, त्याच्यामधून हे सगळ्या लोकांना इन्शुरन्स वगैरे दिलं जातं. अटल पेन्शन वगैरे सारख्या योजना आहेत, जीवन सुरक्षा योजना वगैरे, जीवन ज्योती विमा योजना वगैरे आहे किंवा रुरल इलेक्ट्रिफिकेशनचं जे काही केलं जातं तुमच्या, मग उज्ज्वला स्कीम असतील किंवा डिजिटल इंडिया स्कीम असेल किंवा शाळेमध्ये ज्या मुली येतात तेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारचं जे आहे अहिल्याबाई होळकर काहीतरी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये ज्या गावातील मुली आहेत ज्यांना जर तालुक्याच्या ठिकाणी शाळेसाठी जायचं असेल तर त्यांना त्या शाळेचा भत्ता दिला जातो किंवा उपस्थिती भत्तेची पण स्कीम आहे. दिवसाला 1 दिवस अटेंडन्स राहिली की 1 रुपये काहीतरी त्यांना मिळतात काही विद्यार्थ्यांना. तर अशा ज्या स्कीम्स आहेत किंवा जर एखादे अपंग वगैरे असतील तर त्यांना व्हीलचेअर वगैरे देणं किंवा महाराष्ट्र सरकारच्या काही स्कीम्स आहेत की त्याच्यामध्ये डोळ्यांना दिसत नसेल तर चष्मा वगैरे दिला जातो. शाळेतील मुलींना सायकली वगैरे दिल्या जातात किंवा स्त्रियांना 33% रिझर्वेशन जे दिलेलं आहे. आपल्याकडे SC ST OBCला जे रिझर्वेशन दिलेलं आहे किंवा ओपनसाठी आता 10% आर्थिकदृष्ट्या मागास रिझर्वेशन जे आणलेलं आहे. तर या सर्व ज्या गोष्टी केलेल्या आहेत सरकारने, एवढ्या सगळ्या गोष्टीवर जे सरकार अटेन्शन देतं ते कशामुळे देते, कल्याणकारी राज्य. कारण ही सरकार ब्रिटिशांच्या सरकारसारखी पोलीस स्टेट नाही आहे. ठीक आहे, ही सरकार आपली काय आहे, कल्याणकारी राज्य आहे. ही जनतेसाठी निवडून दिलेली राज्य आहे, सरकार आहे. म्हणून या सरकारला कल्याणकारी राज्य म्हटलं जातं. आता आपण येऊया मुद्द्याकडे. मग कल्याणकारी राज्य झाल्यामुळे काय झालं, आता मी तुम्हाला सांगितलं की किती मोठ्या गोष्टी वाढल्या. सायकली पण देत आहेत, कम्प्युटर पण देत आहेत, स्किल कौशल्य योजना पण आहेत, रोड पण बांधत आहेत, ब्रिज पण बांधत आहेत, ट्रेन पण चालवत आहेत, RBI बँकिंग वगैरे पण चालवत आहेत. म्हणजे काय झालं, सरकारचा व्याप वाढला. व्याप वाढला म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टींसाठी कायदे करणं हे कायदे मंडळाला अवघड जात आहे. कायदे मंडळाकडे तेवढा टाईम पण नसतो आणि तेवढं एक्सपर्टीज पण नसतं. आता समजा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कायदे मंडळाने RBIचा कायदा बनवला, RBI ॲक्ट 1934. मग RBIचं एक भलं मोठं रूल बुक असतं, RBI मॅन्युअल.
किंवा पोस्ट ऑफिसचा सेंट्रल गव्हर्नमेंटने एखादा कायदा बनवला, पोस्ट ऑफिसचं एवढं मोठं मॅन्युअल असतं, बऱ्याच खंडामध्ये असतं. रेल्वेजचं आहे, रेल्वेजचे सर्व्हिस रूल्स असतात, कॉन्डक्ट रूल्स असतात, ऑल इंडिया सर्व्हिसचे कॉन्डक्ट रूल्स असतात. मग हे जे सर्व रूल्स आहेत ते एवढे मोठे मोठे बुक्स भरून असतात. मग ते सर्व रूल्स त्या प्रत्येक गोष्टीवर हे करणं हे कायदेमंडळाला शक्य आहे का? नाही. मग कायदेमंडळ काय करतं की बघा आम्ही काय करतोय, आम्ही हा RBI कायदा बनवून टाकतोय, तुम्ही ह्याच्या पलीकडे जाऊन या कायद्यामधून तुमचे काही मॅन्युअल असेल, तुमचे काही रूल बुक असतील, तुमचे काही डिसिप्लिनरी इन्क्वायरीचं तुमचं काही फार मोठं हे असेल, काहीही असतील, ते सगळं तुमचं तुम्ही करून घ्या. हे कायदेमंडळ काय सांगतं? प्रशासनाला सांगतं, सरकारला सांगतं, ब्युरोक्रेसीला सांगतं, ॲडमिनिस्ट्रेशनला सांगतं की हे जे बारीक बारीक ज्या डिटेल्स आहेत त्या तुमचं तुम्ही भरून घ्या. म्हणजे कायदेमंडळ काय करतं की हे एक असं फ्रेम आम्ही बनवून देतोय, हा मोठा तुमचा कायदा झाला आणि याच्यावर तुमचं कायदा चालेल. समजा रेल्वेबद्दलचा एखादा कायदा केलेला आहे. मग आता रेल्वेमधील कुठल्या अधिकाऱ्याला काय रूल्स असतील, काय हक्क असतील, काय नाही, रेल्वेचे बारीक सारीक जे छोटे छोटे टेक्निकल कितीही तुमचे रूल्स असतात ते सरकारने स्वतः भरून घ्या. काय असतं की पण या चौकटीच्या तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे, आम्ही जो मोठा कायदा आखून दिला आहे त्याच्या आतच तुम्ही सगळं काम करायचं. म्हणजे काय झालं, त्याला आपण प्रशासकीय कायदा असं म्हणतो. ठीक आहे. आता करूया सुरुवात. बघा आताचा प्रश्न हा आहे प्रशासकीय अधिकरणाबद्दलचा, न्यायाधिकरणाबद्दलचा. प्रशासकीय न्यायाधिकरण हे काही प्रमाणात न्यायालयासारखे भासतात. म्हणजे काय, आता काही सरकार MPSCला काही भास झाला का? नाही. तर हे प्रशासकीय न्यायाधिकरण जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आपण बनवत आहोत त्यांना न्यायालयाच्या धर्तीवर आपण बनवलेलं आहे. ते न्यायालयासारखंच काम करतात म्हणून ते न्यायालय असल्यासारखेच वाटतात. आता ही प्रशासकीय न्यायाधिकरण भानगड काय आहे बघा. 42वी घटना दुरुस्ती झाली आपली 1976ला इंदिरा गांधी यांचं सरकार असताना. त्याच्यामध्ये टाकला आपण भाग 14A संविधानामध्ये. त्याच्यामध्ये आर्टिकल्स टाकले 323A आणि 323B. एमध्ये मग हे काय आहेत, हा जो भाग 14A जो आहे तो आहे ट्रिब्युनल्सचा, न्यायाधिकरणाचा. म्हणजे काय केलं आपण की दुय्यम कोर्ट उभारले. बघा इंदिरा गांधीजींना तेव्हा काय वाटलं की कोर्टवर जे आहे ना ते फार जास्त बर्डन वाढतंय. करेक्ट. म्हणजे देशभरातील विविध प्रकारची सगळी केसेस हे कोर्टच सांभाळते. मग समजा असं काही करता येईल का की काही मुद्दे, काही विषय आपण कोर्टकडून काढून घेतले आणि एक पॅरलल सेटअप बनवला आणि त्याला नाव दिलं ट्रिब्युनल किंवा न्यायाधिकरण किंवा न्यायासन जे म्हणतो आपण, आणि हे मुद्दे त्या न्यायाधिकरणाकडे दिले. समजा इन्कम टॅक्सशी रिलेटेड काही डिस्प्यूट्स, काही विवाद वगैरे सुरू झाले. मग आता हे डिस्प्यूट्स पण तुम्ही सेशन्स कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊन करणार का? मग असले इन्कम टॅक्सचे किती केसेस असतील? मग इंदिरा गांधीजींनी त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं की नाही, ह्याच्यासाठी एक वेगळं ITAT टाईपचं ट्रिब्युनल बनवता येऊ शकतं. मग ITच्या केसेस सगळ्या इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलकडे जातील. समजा तुमचा कंपनी लॉ आहे 2013चा, मग कंपनीमधले काही डिस्प्यूट्स असतील तर ते NCLATकडे जाऊ शकतात. किंवा 323A मध्ये काय केलं की प्रशासकीय न्यायाधिकरण बनवले. म्हणजे समजा हे जे आपले स्टेट लेवलला आणि सेंट्रल लेवलला, आता MPSCमध्ये परीक्षा घेत असताना समजा काहीतरी कुठेतरी रिझर्वेशन चुकीचं दिलं किंवा कुठल्या तरी तहसीलदाराला त्याच्यावर अन्याय करत त्यांना सेवेतून बडतर्फ करून टाकलं किंवा त्या तहसीलदाराचं जे प्रमोशन अवेलेबल होतं ते प्रमोशन दिलं नाही, किंवा परीक्षा घेत असताना समजा काहीतरी इश्यू झाला, काहीतरी कुठल्या तरी अधिकाऱ्यावर डिसिप्लिनरी एन्क्वायरी झाली, तर मग हे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे एवढे जे काही विषय आहेत ते सर्व विषय डायरेक्ट कोर्टात घेऊन जाण्यापेक्षा समजा ते इकडेच 323A मधून आपण एक ट्रिब्युनल बनवलं आणि त्या ट्रिब्युनल पुढे घेऊन गेलो की अरे हां, या आम्ही अमुक तहसीलदाराला जबरदस्तीने चुकून त्याचं काही दोष नसताना सर्व्हिसवरून काढून टाकले.
मग काय होणार, या 323A मधून स्थापित केलेलं जे मॅट म्हणतो आपण ज्याला, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, मग तो काय करेल, ही केस पाहिल, त्या केसचा निकाल देईल. म्हणजे काय झालं, तेवढंच आपल्या रेग्युलर कोर्टवरचा बर्डन कमी झाला. आता हे जे ट्रिब्युनल्स आहेत ते न्यायालयासारखे वागतात, न्यायालयासारखं काम करतात. इनफॅक्ट त्यांना दिवाणी न्यायालयाचे, सिव्हिल कोर्टचे सर्व अधिकार असतात. प्रशासनिक न्यायालयाला भारतीय पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधील तरतुदी किंवा प्रक्रिया बंधनकारक नाही. आता जेव्हा आपण हे ट्रिब्युनल्स जे बनवले ना, त्याचा लॉजिक काय होतं की ट्रिब्युनल्समधील ज्या केसेस येतात त्या नॅचरल जस्टिसने, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने सॉल्व करायचे. म्हणजे काय की हे जे मॅटर्स आहेत ते साधारण मॅटर्स असतात, ते प्रत्येकाच्या डिपार्टमेंटच्या ह्याच्यामधले असतात. आणि हे जे विवाद आहेत ते फार बेसिक लेवलचे सिव्हिल नेचरचे विवाद आहेत. ठीक आहे, म्हणजे की हां यार, या फॅमिलीमधल्या 10 लोकांचं याने मर्डर करून टाकलं, अशा प्रकारची केस ह्यांच्याकडे येत नाही. कशा प्रकारची केस येईल की यार या कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारच दिला नाही, 8 वर्ष झाले, 2 वर्ष झाले पगार दिला नाही, 2 वर्ष झाले दिवाळीचा बोनस दिला नाही, अशा प्रकारचे केसेस त्या न्यायाधिकरणासमोर येतील. मग अशा ठिकाणी हे जे एव्हिडन्स ॲक्टमधल्या ज्या बारीक टेक्निकल एकदम कडक गोष्टी आहेत त्या वापरायची गरज आहे का? नाही. त्या एव्हिडन्स ॲक्टमधील बारीक सारीक सगळ्या गोष्टी या मर्डर वगैरेच्या केसेसमध्ये मात्र तुम्हाला वापराव्या लागतील. म्हणजे त्या सर्व प्रक्रिया बंधनकारक नाही आहेत, वापरल्या जाऊ शकतात पण कंपल्सरी नाही. म्हणजे वरील 1 आणि 2 हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. आता परत इथे तुम्हाला एक नॅचरल जस्टिसचा विषय तुम्हाला समजून घ्यावा लागेल. बघा, न्याय हा 2 प्रकार, एक आहे की न्याय म्हणजे काय की कुणावरही आपण कुणाचाही हक्क डावलणार नाही, कुणावरही काहीतरी चुकून त्यांच्यावर वेगळ्याच गोष्टीची शिक्षा केली गेली आहे असं जे अवॉइड करतो आपण, त्याला आपण जस्टिस म्हणतो, न्याय म्हणतो. आणि तसं समजून घ्यायला गेलं तर मग ते जॉन रॉल्सचा थेअरी ऑफ जस्टिसपासून आपल्याला सुरू करावं लागेल, बट ते आपल्या सिलेबसच्या बाहेरची गोष्ट आहे. पण साधारणतः की आपण न्याय म्हणजे काय करतो की लाईक शुड बी ट्रीटेड लाईक, मग ते इक्वालिटीचे प्रिन्सिपल आपण फॉलो करणार की कुणावरही कुणाचाही जो प्रॉपर त्याचा कायद्यानुसार हक्क जो बनतो ते त्याला डावलला जाणार नाही. कुणीतरी काहीतरी कायदा मोडला असेल तर त्याला त्या कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. ह्या गोष्टीला आपण न्याय म्हणतो. आता त्याच संदर्भात एक नैसर्गिक न्याय, नॅचरल जस्टिस ही संकल्पना आपण वापरली आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक असं आहे की न्याय ही संकल्पना आपण फार जास्त डिफिकल्ट करण्याऐवजी नॅचरल जस्टिस म्हणजे काय की न्याय झाला पाहिजे असं दिसलं पाहिजे. जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट ऑल्सो शुड बी सीन टू बी डन. म्हणजे न्याय झालाच नाही पाहिजे तर न्याय झालं असं पब्लिकला दिसलं पण पाहिजे. मग नैसर्गिक न्यायामध्ये काय काय तत्व आहेत बघा की एक तर केस आली, 2 बाजू आहेत, ठीक आहे, पार्टी ए आणि बी आहे, ठीक आहे, या दोघांमध्ये भांडण झालं. मग तुम्ही एचं ऐकून निर्णय नाही देणार. ए तुमच्याकडे तक्रार घेऊन आला की बीने मला मारलं आणि लगेच तुम्ही बीला जाऊन फाडफाड मारणार नाही. बीचं पण ऐकून घेणार की तू मारलास का. म्हणजे काय करणार, दुसऱ्याला ऐकून घेणार, दुसऱ्याचे ऐकून घेणार, दुसरी बाजू जी आहे ती पण तुम्ही ऐकून घेणार. मग काय करणार, दुसऱ्या बाजूला ऐकायची संधी देणार, त्याला बोलवणार, नोटीस देणार, तो आला तर ठीक, नाही आला तर आता काय करू शकतो आपण तर संधी दिली आहे. मग काय असेल की समजा हा जो न्याय करत असताना जो माणूस जस्टिस करतोय, ठीक आहे, ए आणि बीचं भांडण आहे आणि ही केस बी सांभाळतोय. ए आणि बीचं भांडण आहे आणि जज आपण बीला बनवले. तसं नाही, स्वतःच्या केसमध्ये स्वतःला आपण जस्टिस बनवलं नाही पाहिजे. जस्टिसच्या न्यायाधीश जो आहे, न्यायाधीशावर कसल्याही प्रकारचा डाऊट नसला पाहिजे. न्यायाधीश हा सगळ्या बायसेसपासून फ्री असला पाहिजे. मग अशा प्रकारचे तुमचे नैसर्गिक न्यायाचे तत्व बनतात की तुम्ही जर जेव्हा निर्णय द्याल कुठलाही, तो निर्णय देत असताना तुम्ही सर्व दोन्ही बाजूंना ऐकून घ्याल आणि जेव्हा तुम्ही निर्णय द्याल तो निर्णय देत असताना तुम्ही कारणं सांगितली पाहिजे. बघा, सुप्रीम कोर्ट तुम्ही कुठल्याही कोर्टाचं जजमेंट घेऊन बघा, त्या जजमेंटचं साधारण स्वरूप कसं असतं की हर्ड म्हणून त्यांनी एक लिहितात
की हां म्हणजे या बाजूने आम्ही या वकिलाला ऐकलं, मग त्या वकिलांनी अशा अशा प्रकारचे मुद्दे मांडले, मग त्या दुसऱ्या वकिलाला ऐकलं, त्यांनी अशा अशा प्रकारचे मुद्दे मांडले, मग त्या दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकल्यानंतर आम्हाला असं असं वाटतं, मग ते म्हणतात की दोन्ही बाजूला ऐकल्यानंतर आम्ही हा निर्णय देत आहोत. आता हा निर्णय देण्याचं कारण काय आहे, मग ते कारण पण लिस्ट आउट करतात की अशा प्रकारे हे झालं, अशा प्रकारे हे झालं, अशा प्रकारे हे झालं, म्हणून आम्ही अशा प्रकारचा निर्णय देत आहोत. म्हणजे काय की तुम्ही निर्णय देताना तो निर्णय की हां ठीक आहे चला बीला 4 वर्षासाठी जेलमध्ये टाका, नाही असं नाही. बीला 4 वर्षासाठी जेलमध्ये का टाकायचं, हां बी फार माजला होता, बीने फार हे केलं, बीने फार गोंधळ केला, अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत. दॅट इज हाऊ तुमचा जो जजमेंट आहे तो रिझन्ड डिसिजन असला पाहिजे, तुम्ही कारणं वगैरे दिली पाहिजे. मग असो जसं जसं येत जाईल आपण ते पाहूया. अशा प्रकारचे काही तत्व आहेत, यांना आपण नैसर्गिक न्यायाची तत्वे म्हणतो. ठीक आहे, तर ही तत्वे फॉलो झाली एखाद्या केसमध्ये तर आपण म्हणू की हां बाबा ठीक आहे जस्टिस फॉलो झालेलं आहे. तर आता क्वेश्चन्समध्ये अजून जास्त क्लिअर होत जाईल. बघा इथे आता प्रश्न काय आहे, परीक्षेत कॉपी करताना धरलेल्या विद्यार्थ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी न देता परीक्षा देण्यापासून वंचित केले. समजा आता आपण राज्यसेवेची परीक्षा देताना कॉपी करताना पकडलं, लगेच वरच्या अथॉरिटीजने आपल्याला परीक्षा देण्यापासूनच कॅन्सल करून टाकलं, डिसमिस करून टाकलं, किंवा ते काय म्हणतात त्याला की पुढच्या कुठल्याही परीक्षा देण्यापासून आपल्याला बंद करून टाकलं. म्हणजे आणि ते आपल्याला बाजू मांडायची संधी पण दिली नाही. म्हणजे काय झालं की हां ठीक आहे माझ्यावर आरोप केला तुम्ही की मी चिटिंग केलेली आहे, पण मी चिटिंग केली की नाही ह्याच्यासाठी तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे ना. अरे हां असा आरोप आहे, तू केलंस का खरंच चिटिंग. म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. इथे मात्र ऐकायची संधी दिलेली नाही आहे. म्हणजे इथे नैसर्गिक न्याय फॉलो झाला आहे का, नाही झाला. त्याला बाजू मांडण्याची संधी दिली पण त्याने ती घेतली नाही. त्याला म्हटलं की परवा ये तुझी बाजू मांड, आम्ही डिसिजन देत आहोत, आणि तो आला नाही. इथे मात्र जस्टिस झालंय, न्यायालयाने जस्टिस दिलं, या माणसाने स्वतःने घेतलं नाही, तो आला नाही, ती त्याची चूक आहे. क्षला कायदेविषयक मदत पुरवली नाही कारण तत्व किंवा कायदा या संदर्भात काहीच क्लिष्टता नव्हती. म्हणजे बघा की आपण काय म्हणतो की ए आणि बीचं भांडण आहे, ए बीच्या विरोधात तक्रार घेऊन आला, तर आपण काय केलं पाहिजे, बीला संधी दिली पाहिजे त्याची बाजू मांडण्याची. पण समजा बीला संधी दिली पाहिजे, पण हा जो विषय आहे तो फार जास्त किचकट आहे, क्लिष्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे, आणि तो बीला तेवढ्या चांगल्या पद्धतीने मांडता येणार नाही. तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, बीला म्हटलं पाहिजे की ठीक आहे तुझ्या बाजूने तू एक वकील घेऊन ये, आणि मग तो वकील हा जो किचकट विषय आहे तो सगळं समजून घेईन आणि बाजूला टाकेल. पण प्रशासकीय कायद्यामध्ये काय म्हणतात की विषय जर किचकट नसेल, विषय जर कॉम्प्लेक्स नसेल, काही असं तत्वाचा, प्रिन्सिपलचा, फॅक्टचा विषय नसेल, तर मग वकील नाही प्रोव्हाइड केला तरीही चालेल. हे प्रशासकीय कायद्याबद्दल बोलत आहोत आपण. म्हणजे इथे पण जस्टिस झालेला आहे. निवड समितीतील एक सभासद स्वतः उमेदवार होता. बघा आता आपण काय म्हणतोय की कुठल्याही केसमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वतःचं इंटरेस्ट नसलं पाहिजे. समजा ए आणि बीचं भांडण चालू आहे, केस आपण आली आहे सुप्रीम हायकोर्टामध्ये, आणि हायकोर्टाचा जज बी आहे. मग एला न्याय मिळेल का, हो नाही मिळणार ना, कारण बीच स्वतः जज आहे. मग काय झालं, बायस राहील स्वतःच्या बाजूने. मग इथे ड मध्ये पण निवड समितीचा सभासदच स्वतः उमेदवार होता. म्हणजे काय झालं की बघा काय होतं, आपल्याला सिलेक्शन करण्यासाठी MPSCची समिती असते. मग MPSCच्या 5 लोकांचं पॅनल आहे, त्या 5 लोकांनी मिळून आपले इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहेत. मग त्या 5 लोकांमधील एक माणूस ॲक्च्युअली डेप्टी कलेक्टरसाठी स्वतः पण परीक्षा देऊन बसलेला आहे. मग अशा केसमध्ये हे होणार आहे का, नाही. जी निवड समिती आहे त्या निवड समितीमध्ये उमेदवार नसला पाहिजे, करेक्ट, तरच मग तुमचं जस्टिस होईल. म्हणजे काय झालं, अ आणि ड मध्ये नाही पाळलं गेलं, ब आणि क मध्ये जस्टिस, नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल पाळलं गेलं, करेक्ट. आता इथे परत बघा, इथे थोडंसं आपल्याला आता भीती वाटते
खालीलपैकी कोणत्या लॅटिन मॅक्सिम न्यायाचे तत्व निर्णयापूर्वी ऐकून घेण्याच्या अधिकारासंबंधी आहे? म्हणजे मी काय बोललो की कुठलंही डिसिजन देण्याच्या आधी दुसऱ्या पार्टीला ऐकलं पाहिजे. बघा इथं तुम्हाला दिसेल की ऑडी ऑल्टरम पार्टम. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं? ऑडी म्हणजे लॅटिन भाषेतला ऑडिओ शब्द आहे, म्हणजे ऐकणे. करेक्ट. ऑल्टरम म्हणजे तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह माहिती आहे? ऑल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. पर्याय म्हणजे काय? ऑदर. ठीक आहे. पार्टेम म्हणजे पार्टी. म्हणजे काय झालं? ऑडिओ म्हणजे ऐका, ऑदर म्हणजे दुसरी, पार्टी म्हणजे पार्टी, दुसऱ्या पार्टीला ऐका. हा झाला तुमचा लॅटिन मॅक्सिम, दुसऱ्या पार्टीला ऐकून घ्या. फक्त इंग्लिशमध्ये त्या शब्दांचे लक्ष तो लॅटिन शब्दापासून इंग्लिश शब्द सगळे डिराईव्ह झालेले आहेत, त्याचा थोडासा अंदाज जर लावला तर हा विषय आपल्याला इथेच क्लिअर होऊन जातो. रेस जुडिकाटा म्हणजे काय? हे आर नसलं पाहिजे. रेस जुडिकाटा म्हणजे की हे पण एक कायद्यामधील तत्व आहे. रेस जुडिकाटा म्हणजे काय की एखाद्या विषयावर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. समजा सेशन्स कोर्टामध्ये, हे सेशन्स कोर्टामध्ये मी गेलो माझी एक केस घेऊन आणि कोर्टात सांगितलं की या व्यक्तीने माझं 4 एकर शेत जे आहे ते बळकावून घेतलेलं आहे. कोर्टाने दोघांचंही ऐकलं, माझं आणि त्याचं, आणि मग कोर्टाने निर्णय दिला की नाही, बळकावून घेतलेलं नाही आहे, ती ॲक्च्युली त्याचीच जमीन आहे. पण माझं काही मन भरलं नाही, मी परत सुप्रीम सेशन्स कोर्टामध्ये 30 केस टाकली. परत सेशन्स कोर्ट काय म्हणेल की अरे बाबा इथे रेस जुडिकाटा झालेला आहे, हा मॅटर सेटल झालेला आहे, ह्याच्यावर डिसिजन देण्यात आलेला आहे, ॲडज्युडिकेशन जे आहे ते झालेलं आहे, तू परत 30 केस घेऊन का आलास? आम्ही काय हेच करत बसायचं का? आता हे जे आहेत नेमो कॉट नॅचरल आणि जस्टिसेस सिट्रिया, हे असेच त्यांनी लॅटिन शब्द घेऊन आणलेले आहेत. कितीही सर्च केले तरी ह्याचे काही आपल्याला मिनिंग सापडत नाही. ठीक आहे, पण हे कसं लक्षात ठेवायचं एवढं आपल्या लक्षात आता आलेलं आहे. आता इथे या PYQच्या सेशनमध्ये तुम्हाला एक लक्षात येईल मित्रांनो की हे जे 3 प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत या टॉपिकवर, ते जस्ट रिपीट झालेले आहेत, परत रिपीट झालेले आहेत. काहीच नाही आहे, तुम्हाला आता दिसेलच प्रत्येक ठिकाणी की आपल्याला चर्चा करायला नवीन काही उरणारच नाही, कारण ते सगळं रिपीटच झालेलं आहे. आता ॲमिकस क्युरी हे संबोधन कशासाठी वापरतात? बघा कसं आहे, न्यायालयाचा मित्र वकील म्हणून एक संकल्पना आहे की काय करतात की एखादी केस आहे, केसमध्ये ए बाजू आहे, बी बाजू आहे, पण ही केस जी आहे ना ती फार जास्त क्लिष्ट आहे, कॉम्प्लेक्स आहे. 100-200 वर्षाचा तुम्हाला इतिहास याच्यामध्ये शोधून काढायचं आहे, वेगवेगळ्या भाषामधले तुम्हाला डॉक्युमेंट्स याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत, इंटरनॅशनल त्याचे रॅमिफिकेशन्स होणार आहेत. मग ही सगळी गोष्ट होत असताना ए स्वतःची बाजू मांडेल, बी स्वतःची बाजू मांडेल, तेव्हा समजा कोर्टाला असं वाटलं की अरे हा विषय फारच अवघड होत चाललाय, आपल्याला अनबायस्ड वेमध्ये, न्यूट्रल वेमध्ये या केसबद्दल अधिक माहिती सांगणारा कोणीतरी पाहिजे. मग कोर्ट काय करतं? त्याला कोर्टला जर वाटलं तर, कोर्ट काय करतं? आपल्या सुप्रीम कोर्टातील देशातील कोणताही एक महान वकील असेल, मोठा वकील असेल, त्याला काय म्हणतं की अरे तुला या केसबद्दल जास्त नॉलेज आहे, तू काय कर, या केसबद्दल आम्हाला फॅक्ट्स आणि फिगर्स वगैरे सगळ्या सांग. मग ॲमिकस क्युरी म्हणून त्याला अपॉइंट करतात. ॲमिकस क्युरी या शब्दाचा अर्थ न्यायालयाचा मित्र वकील होतो. ॲमिकस म्हणजे आपण जे पोर्तुगीजमध्ये अमिगोज म्हणून शब्द ऐकतो मित्र म्हणून, क्युरी म्हणजे कोर्ट या सेन्समध्ये आहे, कोर्टाचा मित्र म्हणून त्याला अपॉइंट करतात. मग तो काय करतो? तो स्वतःहून परत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, त्याच्याकडे ऑलरेडी फार जास्त नॉलेज असतं, तो कोर्टाला सांगतो की हां या केसमध्ये असं आहे, या केसमध्ये तसं आहे, या केसमध्ये तसं आहे. मग कोर्ट एचं पण ऐकतं, बीचं पण ऐकतं, ॲमिकस क्युरीचं पण ऐकतं आणि मग स्वतःच्या एका जजमेंटपर्यंत पोहोचतो. हे न्यायालयाचा पगारी अधिकारी पण नसतो, न्यायालयाचे ब्रिटिशकालीन नामाधिमानपद नाही आहे आणि न्यायालयाचा तो संदेशवाहक पण नसतो. ॲमिकस क्युरी तुम्ही जर पेपर वगैरे वाचत असाल तर साधारणतः दरवर्षी कुठल्या मेजर केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट कोणाला ना कोणा तर ॲमिकस क्युरी म्हणून अपॉइंट करते. नेमो डिबेट इज ए इंडेक्स इन प्रोप्रिया कॉझा या लॅटिन मॅगझिनचा काय अर्थ आहे? आता परत बघा, ते नेमो जुडेक्स इंडेक्स
त्या टाईपचंच आहे. हे नेमो आहे मित्रांनो, नमो नाही आहे. मग ते परत मोदीजीशी संबंधित काहीतरी आहे समजाल. तर हे नेमो आहे. नेमो म्हणजे नोबडी असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. क्वाझा म्हणजे CAU, क्वाझा म्हणजे कॉज, कॉज म्हणजे कारण. ठीक आहे. प्रोप्रिया म्हणजे लेटेस्ट स्वतःचा, सुआ कॉझा किंवा प्रोप्रिया कॉझा किंवा असं स्वतःशी रिलेटेड स्वतःचं इंटरेस्ट असलेला कॉज. इसेन्शियली याचा अर्थ काय झालं की डिबेट म्हणजे शुड असा अर्थ होतो त्याचा. तुम्ही जर गुगलवर सर्च करून बघितलात तर, की नोबडी शुड बी अ जज इन देअर ओन केस. म्हणजे स्वतःचं जर केस असेल तर त्या केसमध्ये आपण जज नसलं पाहिजे. म्हणजे माझ्या विरोधात जर मर्डरचा आरोप असेल आणि त्या केसचा जज मीच आहे तर मी स्वतःला शिक्षा देईन का? नाही देणार. म्हणजे काय की जेव्हा तुमच्या विरोधात काहीतरी केस चालू असेल, तुम्ही पार्टी आहात त्या केसमध्ये, तर तुम्ही त्या केसचे जज नसले पाहिजे. बघा मागच्या 2-3 वर्षाखाली आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटची कंप्लेंट जी आहे ते त्या काळचे जे CJI जे होते त्यांच्या विरोधात चालू होते. मग त्या CJIनी त्या कंप्लेंटचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची एक समिती बनवली होती. तेव्हा पण विरोध झाला होता की जे CJI आहेत रंजन गोगोई तेव्हाचे, त्यांच्या विरोधातच कंप्लेंट झालेली आहे आणि ते स्वतःच कंप्लेंटच्या इन्व्हेस्टिगेशनची समिती बनवत आहेत. म्हणजे हा जो प्रकार आहे तो नॅचरल जस्टिसच्या विरोधातला आहे. इथे काही नॅचरल जस्टिस होत नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला दिसतं की स्वतःच्या केसमध्ये माणूस स्वतः जज नसला पाहिजे. राजा कधीही चूक करत नाही हे याचा अर्थ होत नाही. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या प्रकरणात न्यायाधीश असू शकत नाही हे याचा आन्सर आहे. बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय निर्णय देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ ऑडी अल्टम पार्टम वगैरे असतं. जो ऐकेल तोच निर्णय देईल हे पण त्याचं नाही. म्हणजे आपला ऑप्शन 2 हा याचा उत्तर आहे. परत आता बघा, मी तुम्हाला बोललो पहिल्यांदा आपण सुरुवात करताना की कायदेमंडळ कायदे करत असताना ज्या एकदम चिल्लर डिटेल्स जे आहेत, बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत की कार्यालयीन अधिनियम वगैरे जे असतात बारीक बारीक, मग ते सर्व गोष्टी जे आहेत ते काय आपली लोकसभा वगैरे त्याच्यावर करत बसणार नाही. लोकसभेचे मग वर्ष त्याच्यातच निघून जाईल. मग काय की आपण प्रशासकीय कायदा ही संकल्पना तिकडे मांडली. मग प्रशासकीय कायदा कुठून निघाला? बघा, न्यायाधीशांचे निर्णय, सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळे निर्णय देतात. त्यावरून आपल्याला प्रशासकीय कायद्यांचं एक फ्रेमवर्क भेटतं. समित्यांचे अहवाल, एखादी समिती आली, समजा आपण रेल्वेच्या ह्याच्याबद्दल एखादी समिती आली, मग त्या समितीने सांगितलं की असं 8-8 वर्षांनी रेल्वेच्या लोकांचं प्रमोशन करा, डिसिप्लिनरी इन्क्वायरी करायची असेल तर अशा प्रकारे त्याची प्रोसिजर ठेवा. असं समिती जे काही अहवाल देईल त्यावरूनही आपण प्रशासकीय कायदा बनवणार. सरकारने केलेले नियम कायदे ठराव, ऑब्व्हियसली सरकार एक मोठा काहीतरी कायदा बनवेल, त्या कायद्याच्या बेसिसवरच आपण प्रशासकीय कायदा बनवणार आहोत. आता प्रशासकीय रीत, समजा 150-200 वर्षापासून एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादी गोष्ट चालत आलेली आहे, म्हणजे ती काय झाली, ती त्या डिपार्टमेंटची रूलच झाला ना. की समजा एखाद्या पोस्ट ऑफिसचा काहीतरी नियम आहे जुना, वर्षानुवर्ष तो पाळत आलेले आहेत, म्हणजे तो प्रशासकीय कायद्याचा त्यांचा नियम झाला आहे. आता हे रूढी वहिवाट जे आहे ते मात्र येत नाही. कस्टम आणि वगैरे युसेज, प्रथा, परंपरा त्यांच्यानुसार प्रशासकीय कायदा बनत नाही. सिंपल प्रश्न आहे, सिंपल लॉजिक आहे. ओनली सी नुसार तुमचा आन्सर येऊन जातं. जास्त विचार करायची पण गरज नाही आहे. परत हा प्रश्न रिपीट होणारच आहे, तुम्हाला दिसेलही. बघा परत काय विचारतात, नैसर्गिक न्यायाचा नियम डॅशला लागू होत नाही. बघा, न्यायालय विषयक कृती. मग न्यायालयामध्ये काय होतंय, A आणि B मध्ये भांडण झालं आणि ती केस न्यायालयाकडे आली. मग न्यायालयाला याच्यावर डिसिजन द्यायचा आहे. करेक्ट, डिसिजन द्यायचा आहे. मग न्यायालयाला डिसिजन द्यायचा आहे म्हणजे Aला पण ऐकावं लागेल, Bला पण ऐकावं लागेल, Aला वकील द्यावा लागेल, Bला वकील द्यावा लागेल. सर्व ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. म्हणजे न्यायालयाला काहीही कार्यक्रम करायचा असेल तर त्याच्यामध्ये नैसर्गिक तत्वाचं प्रिन्सिपल फॉलो केलंच पाहिजे. प्रशासकीय कृती, समजा एक तहसीलदार आहे, त्याने काय केलं, त्याच्या ऑफिसमध्ये समजा अव्वल कारकून आहेत, त्या अव्वल कारकुनावर उगाच तो त्यांना परेशान करतोय, टेन्शन देतोय, त्यांच्या विरोधात चुकीची फाईल वगैरे लिहून काढली, चुकीचा अहवाल करतोय आणि त्रास देतोय. मग ही केस कुठे येईल,
मॅटमध्ये नॅटमध्ये किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे वगैरे येईल. मग जिल्हाधिकाऱ्यांना यांना पण ऐकावं लागेल, यांना पण ऐकावं लागेल. म्हणजे काय आहे, प्रशासनातील कोणतीही कृती करताना तुम्हाला न्याय फॉलो करावं लागेल, नैसर्गिक न्यायाचं तत्व फॉलो केलं पाहिजे. पण कायदे करण्यासंबंधीची कायदे मंडळाची कृती जी आहे, मला सांगा मित्रांनो, कायदे मंडळ आहे त्याला काहीतरी कायदा करायचा आहे. काय कायदा करायचं आहे की बाबा ठीक आहे, आम्हाला जजेसचा पगार 50,000 वाढवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये कोणाला वकील द्यायची गरज आहे का, कोणाला तरी दुसऱ्याचं ऐकायची गरज आहे का, कोणाला काहीतरी करायची गरज आहे का? नाही. म्हणजे काय झालं, कायदे मंडळाच्या कायदेविषयक कृतींना नैसर्गिक न्यायाचं तत्व लागू होत नाही. परत आता इथे परत नैसर्गिक न्यायाचं तत्व आपल्याला समजलं का नाही ते आपण समजून घेऊया. बघा प्रश्न काय आहे, नैसर्गिक न्यायाची पायमल्ली कुठे करण्यात आली? करेक्ट. एका अधिकाऱ्यापुढे केस चालली परंतु दुसऱ्याच अधिकाऱ्याने निकाल दिला. आता नैसर्गिक न्यायामध्ये एक महत्त्वाचं तत्व काय आहे की समजा वर्षभर आपण तोच मॅटर घेऊया, तहसीलदार विरुद्ध अव्वल कारकून. ठीक आहे, अव्वल कारकून तहसीलदाराच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षभर दोघांचं मॅटर ऐकून घेतला, पण नंतर त्यांचा ट्रान्सफर झालं, दुसरे जज आले, दुसरे जिल्हाधिकारी आले आणि त्यांनी या दोघांना परत न एकदा डायरेक्ट डिसिजन दिला. म्हणजे काय झालं, तिथे नैसर्गिक न्याय फॉलो झालं नाही. नैसर्गिक न्याय काय म्हणतं की ज्या जजने केस ऐकली त्याच जजने निकाल दिला पाहिजे. म्हणजे 4 महिने एका जजने ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन 4 महिन्यानंतर एक जज आला आणि त्याने डायरेक्ट रिझल्ट दिला, हां नाही याला करून टाका रेस्ट. तसं जमणार नाही. तिथे मग नैसर्गिक न्याय फॉलो होत नाही आहे. तुम्ही निर्णय देण्याच्या आधी दोन्ही बाजूंना ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्याने ऐकून घेतलं त्यानेच निर्णय दिला पाहिजे. करेक्ट. विनंती करणाऱ्या अर्जदाराला त्याची बाजू ऐकून घेण्यास बोलवले पण तो आलाच नाही. बघा मागच्या प्रश्नामध्ये जशा प्रकारे झालं होतं, त्या विद्यार्थ्याला ऐकून घेण्याची संधी दिली पण तो आलाच नाही. मग तो म्हणू शकत नाही की माझ्या नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली झाली. इथे मात्र पायमल्ली झाली नाही. गुंतागुंतीचे किंवा न्यायिक प्रश्न उद्भवत नाही म्हणून वकिली मदत दिली गेली नाही. समजा मॅटर सिंपल आहे की त्यांनी तुम्हाला त्रास दिला का नाही, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला वकील वगैरे आणायची गरज नाही आहे. पण समजा मॅटर असा असेल की नाही 4 वर्ष झाले आमचा पेन्शन जो आहे त्याच्यामध्ये जो DA वगैरे अलाउन्स जे ॲड आहे ते ॲड केल्यानंतर आधी 8% होता, आता 10% झाला, मग 2-2% जर वाढवलं, मग त्याच्यामध्ये दरवर्षी आमची इन्क्रिमेंट झाली, मध्येच माझं प्रमोशन झालं, त्या सगळ्या गोष्टींवरून माझा आत्ता जो आहे पेन्शन एवढा बनतोय. अशी जर क्लिष्ट गोष्ट असेल तेव्हा मात्र वकील द्यावा लागतो. फक्त गोष्ट साधारण असेल की तहसीलदार साहेबांनी मला फार त्रास दिला असं जर अव्वल कारकुनाला म्हणायचं असेल आणि त्या साध्या गोष्टीमध्ये त्याला जर वकिलाची परवानगी नाही दिली तरीही त्याच्या काय म्हणता येईल नैसर्गिक न्याय हक्क तत्वांची पायमल्ली झाली नाही. परीक्षेत नक्कल करताना विद्यार्थ्याला पकडले आणि त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला पुढील परीक्षेला करण्यास अटकाव दिला. इथे त्याचं म्हणणंच ऐकून नाही घेतलं की मग नैसर्गिक न्याय हक्क त्याचा गेला. त्यामुळे नॅचरल जस्टिस फॉलो झालं का नाही झालं. म्हणजे A आणि D मध्ये नैसर्गिक हक्कांची पायमल्ली करण्यात आली. A आणि D ऑप्शन 2 मध्ये दिसतोय. आन्सर आलं. ॲज इट इज हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम्ही बघा मागे आपण थोड्या वेळाखाली हाच प्रश्न डिस्कस केलेला आहे. त्यामुळे मी जे म्हटलं की 2-3 संकल्पना आहेत, आपण लेक्चरमध्ये ह्याच्यावर डिस्कशन व्यवस्थित केलेलंच आहे. पण आता यूट्यूबवर पण जे लोक पाहत आहेत त्यांना पण कळत असेल की समजून घेण्यासाठी या गोष्टी फार सिंपल आहेत. आणि एकदा समजलं की तेच प्रश्न वारंवार रिपीट होत आहेत. आता परत पुढील 2 पैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, प्रशासनिक कायद्यान्वये मूळ कायद्यातून निर्माण झालेले दुय्यम अथवा हस्तांतरित केलेले कायदे नियम उपविधी अवैधानिक असले तरी मूळ कायदा वैधानिक असू शकतो. म्हणजे काय झालं, समजा संसदेने हे एक मोठं कायद्याचं फ्रेमवर्क बनवलं आणि प्रशासनाला सांगितलं की तुम्ही तुमचे जे नियम आणि रूल्स आणि पोट नियम वगैरे जे असतात ते तुम्ही या कायद्याच्या मध्ये राहून बनवा. समजा या कायद्याच्या मध्ये राहून बनवलं तर ते संविधानिक राहील. पण प्रशासनाने काय केलं, या कायद्याच्या बाहेर जाऊन नियम बनवले. म्हणजे ते काय झालं,
गैरसंविधानिक झालं, संविधान बाह्य झालं. म्हणजे काय की मूळ कायदा योग्य असून पण त्याच्या अंडर बनवलेले नियम अयोग्य असू शकतात, अवैधानिक असू शकतात. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं झालं बरोबर. जर दुय्यम कायदा मूळ कायद्याच्या अधिकाराबाहेर असेल तर तो कायदा असा अवैधानिक राहील. म्हणजे मूळ कायद्याने तुम्हाला एवढेच अधिकार दिले आणि तुम्ही त्याच्या बाहेर जाऊन एवढे अधिकार घेत आहात, म्हणजे तुमचा दुय्यम कायदा जो आहे तो अवैधानिक होईल. कारण तुम्ही मूळ कायद्याने जेवढी ताकद दिली आहे तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन केले. समजा एक कायदा असा बनवला की 50,000पर्यंतच्या ज्या केसेस असतील ते तलाठी स्वतः हँडल करतील आणि तलाठी साहेब काय करतात, आपले 70,000च्या जमीन महसुलाच्या केसेस पण समजा हँडल करत आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे काय झालं, हे जे तलाठी साहेब जे करत आहेत ते अवैधानिक झालं. काय केलं त्यांनी, स्वतःच्या अधिकाराच्या बाहेर गेले. म्हणजे चुकीचे कोणतं आहे, हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे चुकीचं एकही वैधानिक असू शकतो. दोन्ही कायदा मूळच्या अधिकाराबाहेर असेल तर असा कायदा अवैधानिक राहील. करेक्ट, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, म्हणजे चुकीचे दोन्हीही नाही आहेत. कायद्याची अधिसत्ता हे खालीलपैकी कशाचा भाग आहे. आता कायद्याची अधिसत्ता म्हणजे काय असतं मित्रांनो, रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ प्लेटो वगैरे पासूनच सगळ्यांनी रूल ऑफ लॉ, कायदा 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 याच्यावर भाषण केलेलं आहे 2300 वर्षापासून. एडवर्ड कोक नावाचे ब्रिटनचे एक मोठे वकील म्हणा, जज म्हणा, पॉलिटिशियन म्हणा, सर्वच रोल्स त्यांनी केलेले आहेत. त्यांनी रूल ऑफ लॉ ही संकल्पना मांडली व्यवस्थित पद्धतशीर. त्यांनी काय म्हटलं की मनमानी कृती करण्याचा शक्तींचा अभाव जिथे असतो, म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तसं काहीही काम करण्याची शक्ती जेव्हा नसते तेव्हा तुम्ही रूल ऑफ लॉमध्ये आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बघा, आपल्याकडे कुणी आमदार खासदार जरी झाले, कुणी IAS IPS जरी झाले, कुणी तहसीलदार उपजिल्हाधिकारी जरी झाले, तरीही मनाला येईल असं त्यांना वागता येत नाही. त्यांना जो कायदा आहे त्या कायद्यानुसारच वागावं लागतं, म्हणजे रूल ऑफ लॉ आहे असं एडवर्ड कोक म्हणायचे. मग त्यांच्यानंतर A.V. डायसी नावाचे एक स्कॉलर होऊन गेले. त्यांनी सांगितलं की रूल ऑफ लॉ म्हणजे मनमानी ते नसायला पाहिजे, पण मग रूल ऑफ लॉ आहे का नाही ते कसं ओळखायचं. म्हणजे एक देश आहे, त्या देशाच्या संविधानामध्ये म्हणा, त्या देशाच्या सिस्टममध्ये रूल ऑफ लॉ आहे का नाही ते कसं करायचं. A.V. डायसींनी सांगितलं की कायद्याची सर्वोच्चता असेल, म्हणजे एखाद्या देशामध्ये सर्वोच्च लेवलला शक्ती कुणाची जास्त आहे, कायद्याची, किंवा कायद्यासमोर सर्वांना समानता असेल. कायद्याची सर्वोच्चता पाहिजे, कायद्यासमोर सगळ्यांची समानता पाहिजे, आणि प्रिडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट म्हणजे काय की कायद्याबद्दलचा अभिमान, सन्मान, मनामध्ये रिस्पेक्ट आणि ते कायद्यानुसार काम करण्याची प्रवृत्ती त्या देशामध्ये, त्या देशातील लोकांमध्ये, त्या देशातील न्यायालयामध्ये जर असेल, हे 3 गुणधर्म जर असतील तर तिथे A.V. डायसी म्हणतात की रूल ऑफ लॉ आहे असं म्हणतात. मात्र तुम्हाला एक लक्षात येईल की आपल्याकडे कायद्याची सर्वोच्चता नाही आहे, बिकॉज आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात वर आहे. त्याच्यामुळे A.V. डायसीच्या प्रश्नानुसार, फॉर्मॅटिंगनुसार आपल्याकडे कायद्याचं रूल नाही असं म्हणता येईल, बट आपल्याकडे कायद्याची सत्ता आहे. इथे तुम्हाला कळालं. मग काय आहे की कायद्याची अधिसत्ता नैसर्गिक न्यायामध्ये असणार आहे. स्थानिक कायद्यामध्ये काही सेन्स नाही आहे. नैतिक मूल्य किंवा शिस्तमध्ये पण त्याचं काही बनत नाही आहे. परत बघा, परत सिंपल प्रश्न. प्रशासनिक कायद्याप्रमाणे कायद्याची अधिसत्ता हे खालील कशातून उत्पन्न झालेले आहे. ल प्रिन्सिपल डे लेगॅलिटी, ल प्रिन्सिपल डे लिगलाइट, लेगॅलिट काय म्हणता येईल आता, ते फ्रेंच आहे, आपल्याला थोडीच फ्रेंच येते. या तत्वानुसार म्हणजे लिगलाइट म्हणजे कायदेशीर असण्याचं तत्व, असा या फ्रेंच तत्वाचा अर्थ होतो. मग त्याच्यावरून रूल ऑफ लॉ ही संकल्पना एडवर्ड कोक यांनी वापरलेली आहे. कॉर्पस ज्युरिस सेंटियम म्हणजे काय, सेकंड बॉडी ऑफ लॉ म्हणजे काय की अमेरिकेमधील स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोघांचे मिळून जेवढेही कायदे आहेत त्या सगळ्यांचे एक मोठे खंड बनवलेले आहेत. त्या खंडांना सेकंड बॉडी ऑफ लॉ किंवा कॉर्पस ज्युरिस सेंटियम म्हणतात. आता हे सेकंड बॉडी ऑफ लॉ आहे, तर फर्स्ट बॉडी ऑफ लॉ कोण झालं, जे रोमन एम्पायरचं जे होतं
बायझंटाईन एम्पायर जे होतं, त्या बायझंटाईन एम्पायरमध्ये पहिल्यांदा त्या काळातले जे कायदे होते त्यांची पुस्तकं लिहिली गेली होती, त्याला फर्स्ट बॉडी ऑफ लॉ म्हणतात. ते पहिली कायद्याची संहिता झाली. हे दुसरं झालं आपलं. ठीक आहे. मग आहे तुमचं इंट्रा लेगेम. इथून कळालं इंट्रा म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंट्रा आणि इंटर. इंट्रा डिपार्टमेंटल म्हणजे डिपार्टमेंटच्या मध्ये असा त्याचा अर्थ होतो. आता इंट्रा लेगम म्हणजे काय? इंट्रा लेगम म्हणजे कायद्यामध्ये. ठीक आहे. विदिन द लॉ म्हणजे मी एखादी कृती केली आणि ती कायद्यामध्ये बसत असेल तर ते इंट्रा लेगम झालं. त्याच्या विरोधात काय येईल? कॉन्ट्रा लेगम येईल. गेम खेळलाय ना कॉन्ट्राचा आपण. कॉन्ट्रा लेगम म्हणजे काय झालं की अगेन्स्ट लॉ. कॉन्ट्रा, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्ररी, अगेन्स्ट लॉ झालं ते. कॉन्ट्रा लेगम म्हणजे अगेन्स्ट लॉ, इल्लीगल, एखादी अशी कृती जी कायद्याच्या विरोधातील आहे. मग अजून एक येतं प्रेटर लेगम म्हणून. याचा अर्थ काय होतो? आउटसाइड लॉ. म्हणजे एखादी अशी कृती आहे की ज्याच्याबद्दल विशेष कायदाच केलेला नाही आहे, मग ती कृती कायद्याच्या बाहेर आहे. मग तिला लीगल पण म्हणता येणार नाही, इल्लीगल पण म्हणता येणार नाही, ती कायद्याच्या बाहेर आहे. म्हणजे कसं की जेव्हा नवीन नवीन बिटकॉईन आलं होतं, मग बिटकॉईनने ट्रान्झॅक्शन करणं हे कार्य जे होतं ते प्रेटर लेगम होतं. कारण बिटकॉईनबद्दल तेव्हा काही कायदा नव्हताच. त्याच्यामुळे ते जे होतं ते लीगल आहे का इल्लीगल आहे ते कोणाला कळतच नव्हतं. मग RBIने वेगवेगळ्या सर्क्युलरमध्ये काढून त्याची एक लीगल जी आहे जागा ती निश्चित केली बिटकॉईनची. हे झालं ते. डे लेगा लेटा म्हणजे काय की इथे दोन गोष्टी आहेत. डे लेगल लाटा म्हणजे काय की जसा कायदा आहे तसं, म्हणजे सध्या जो काही कायदा अस्तित्वात आहे ते. ठीक आहे. आणि एक दुसरं असतं डे लेगे फेरंडा, म्हणजे सध्या जो कायदा आहे तो काही विशेष चांगला नाही आहे, जसा कायदा पाहिजे तसं. म्हणजे काय की 2010-11ला जेव्हा लोकपालसाठी लोकांचं प्रदर्शन चालू होतं तेव्हा सरकारचं जे होतं की सध्याचं जे सिस्टम आहे आपल्याकडे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988चं, तर या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या डे लेगे लाटानुसार होत्या की जसा कायदा आहे तसं. पण पब्लिकची डिमांड काय होती की तसं नाही, आम्हाला डे लेगा फेरंडा पाहिजे, अशा प्रकारचा कायदा पाहिजे. जसा कायदा पाहिजे तसा कायदा सध्या अस्तित्वात नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. असो तरी त्याच्या पलीकडे गेलं तर आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फ्रेंचमध्ये जे कायदेशीर तत्व आहे त्याच्यानुसार रूल ऑफ लॉ हे प्रिन्सिपल आपण वापरलेलं आहे. फक्त थोडंसं आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. इट इज नेसेसरी. योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळांनी डॅशचा अवलंब करणे आवश्यक आहे. बघा, ओपननेस, खुलेपणा, म्हणजे कोर्टाने ओपन हिअरिंग घेतली, सगळ्यांना हे झालं. पण फक्त ओपन हिअरिंग झाली म्हणून योग्य निकाल होईलच ह्याची शाश्वती देता येईल का? नाही देता येणार. निपक्षपातीपणा, समजा जज निपक्षपाती आहे, बायस जजमध्ये नाही आहे, पण दुसऱ्या बाजूंनी केसमध्ये त्रुटी राहिलेल्या असतील तर योग्य निकाल देता येईल का? नाही. म्हणजे समजा की जजमध्ये बायस नाही आहे पण एका पार्टीला वकीलच घेऊ दिला नाही तर मग योग्य निकाल लागेल का? नाही. कार्यपद्धती, आता समजा तुमची कार्यपद्धतीचा अवलंब केला तुम्ही पण तुमची मुळात कार्यपद्धती चुकीची जर असेल तर योग्य निकाल मिळेल का? नाही. त्याच्यासाठी नैसर्गिक न्यायाची जी पूर्ण तत्वे आहेत की दुसऱ्या बाजूला ऐकण्याची संधी द्या, दुसऱ्या बाजूला जर मॅटर क्लिष्ट असेल तर त्याला वकील लावू द्या, जजमध्ये बायस नसू द्या, स्वतःच्या केसेसमध्ये स्वतःला जज बनवून नको देऊ द्या, आणि वकील लावायची परवानगी द्या, किंवा हे जे आहे रिझन डिसिजन म्हणजे निकाल लावत असताना निकालाचं पूर्ण कारण मांडा आणि त्या कारणानुसार निकाल द्या. अशा प्रकारची जी पूर्ण तत्वे आहेत या तत्वांना जर फॉलो केलं तरच योग्य निकाल लागेल, नाही तर योग्य निकाल लागणार नाही. परत एक सिंपल प्रश्न आहे. नैसर्गिक न्याय तत्वास इंग्लिश कायद्यामध्ये पुढील 2 तत्वांद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे.
नेमो जुडेक्स इन कॉझा सुआ. नेमो म्हणजे नोबडी, जुडेक्स म्हणजे ज्युडिशरी वगैरे त्याचा अर्थ लावायचा. इन म्हणजे इन झालं, कॉझा म्हणजे केस किंवा कारण झालं, सुआ म्हणजे स्वतःचं, म्हणजे स्वतःच्या केसमध्ये स्वतः जज नसलं पाहिजे. हे एक प्रिन्सिपल झालं. ऑडी ऑल्टरम पार्टम म्हणजे आपण ते हे ऐकलं, ऑडी ऑल्टरम पार्टम, लिसन टू द अदर साईड. आणि ह्याच्यावरून जस्टिस रोहिंटन नरिमन जे आहेत ते जे रिटायर झालेले आहेत, तर त्यांची एक केस चालू होती. आता करोनामुळे काय चालू आहे, सगळ्या सुप्रीम कोर्टच्या केसेस ज्या आहेत त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने चालू आहेत. ठीक आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगले चालू आहेत आणि ते करत असताना ते दोन्ही बाजूचे लॉयर्सला ऐकत आहेत. करेक्ट. मग एका बाजूच्या लॉयरकडे जे आहे ना, तेव्हा कव्हरेज चांगलं नव्हतं आणि त्यांचा फोटो त्यांना दिसत, त्यांचा व्हिडिओ त्यांना दिसत नव्हता. जस्टिस रोहिंटन म्हणाले की आणि तुम्ही कुठे आहात, तुमचा व्हिडिओज वगैरे आम्हाला दिसत नाही आहे. मग ते असं सॉरी मी लॉर्ड, असं मी ह्याच्यामध्ये आहे, इकडे एरियामध्ये कव्हरेज वगैरे नाही आहे आणि ते नेटवर्क चांगलं चालत नाही आहे, असं तसं. मग जस्टिस रोहिंटन नरिमननी तेव्हा लगेच काय म्हटलं की अच्छा ठीक आहे, तुम्ही दिसत नाही आम्हाला, ओके, पण तुमचा आम्हाला आवाज ऐकू येतोय. तसंही जस्टिस काय म्हणाले की नॅचरल जस्टिसच्या प्रिन्सिपलनुसार ऑडी अल्टरेम पार्टेम आहे, दुसऱ्या बाजूला ऐका असं लिहिलेलं आहे, व्हिडी अल्टरेम पार्टेम नाही आहे, की दुसऱ्या बाजूचा व्हिडिओ पहा असं नाही आहे, फक्त ऐकून घ्या असं आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचा आवाज आम्हाला येतो तोपर्यंत इट इज फाईन. तर हे दोन प्रश्न, हे जे आहेत रूल्स, ते नॅचरल जस्टिसचे मेजर रूल्स आहेत. ठीक आहे. तिसरा रूल जो आहे, नॅचरल जस्टिसचे 3 मेजर रूल्स आहेत, ते 2 झाले की कुणीही स्वतःच्या केसमध्ये जज नसलं पाहिजे, कुणीही दुसऱ्या पार्टीला ऐकल्याशिवाय रिझल्ट नाही दिला पाहिजे, आणि तिसरा एक महत्त्वाचा रूल आहे रिझन्ड डिसिजन, की डिसिजन देत असताना तो डिसिजन का देताय, कशा प्रकारे देताय, त्या सर्व गोष्टींचं कारण पण तुम्ही नमूद केलं पाहिजे. नेमो डाट कोड नॉन हॅबिट, याचा अर्थ काय की नेमो म्हणजे कुणीही, नॉन म्हणजे जे नाही, हॅबिट म्हणजे हॅव, म्हणजे कुणाकडे काहीतरी नाही आहे ती गोष्ट ती दुसऱ्यांना देऊ शकत नाही. म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही, असा त्या कोडचा अर्थ होतो. साधारणतः प्रॉपर्टी लॉच्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये ते वापरलं जातं. म्हणजे काय की तुम्हाला ते बंटी और बबली मूवी माहिती आहे अभिषेक बच्चनचा, त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन काय करतो, एका व्यक्तीला तो ताजमहलच विकून टाकतो. मग हे जे प्रिन्सिपल आहे नेमो डॉट कोड नॉन हॅबिट, की जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही. मग त्याच्यानुसार अभिषेक बच्चनकडे ताजमहल बंटी बबलीकडे नव्हतात, तर मग ते ताजमहल दुसऱ्याला विकू शकतात का? नाही विकू शकत. त्यामुळे ज्या व्यक्तीने हे ताजमहल खरेदी केलेला आहे तो आता त्या ताजमहलवर ओनरशिप क्लेम करू शकत नाही आहे, कारण त्याने अशा लोकांकडून तो ताजमहल खरेदी केलेला आहे ज्यांच्याकडे ॲक्च्युली ते नाही आहेत. तर असो, बी आणि सी आलं, त्यामुळे आपला आन्सर बी आणि सी येऊन जाईल. या दोन तत्वांचं बनून नैसर्गिक न्याय तत्व बनलेलं आहे. परत कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते? मी मागच्या काही याच्यामध्ये बोललो की सर एडवर्ड कोक जे आहेत ते ब्रिटनमधील ब्रिटनमधील ते 16व्या शतकात, समजा 17व्या शतकामध्ये ते फार मोठे वकील होते, जज होते आणि पॉलिटिशियन वगैरे खासदार पण तिकडचे ते राहिलेले होते. आणि त्यांनी कायद्याचे राज्य या संकल्पनेवर बऱ्यापैकी भाष्य दिलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा अशा केसेसमध्ये ॲज अ जज एवढे चांगले रिझल्ट दिलेले आहेत की ते ब्रिटनच नाही तर अमेरिकेच्या वगैरे आणि जगभरातल्या बऱ्याचशा ठिकाणी ते आता 400 वर्षांनी पण ते तत्त्वज्ञान त्यांचं वापरलं जातं. द मॉन्टेस्क्यू कोण आहे? तो फ्रेंच एक फिलॉसॉफर म्हणा किंवा स्कॉलर म्हणा तो होता. मॉन्टेस्क्यूने प्रिन्सिपल मांडलं होतं सेपरेशन ऑफ पॉवर्सचं, अधिकारांचे विभाजन. मॉन्टेस्क्यूचं काय म्हणणं होतं? मॉन्टेस्क्यूने त्या काळात जगभरातल्या सर्व सरकारांचा अभ्यास केला आणि असं सांगितलं की प्रत्येक सरकारमध्ये 3 घटक आहेत. एक आहे कायदे मंडळ, एक आहे कार्यकारी मंडळ आणि एक आहे न्यायमंडळ. मग मॉन्टेस्क्यूने सांगितलं
की पहिला जो घटक आहे कायदेमंडळ, तो कायदे बनवतो, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची अंमलबजावणी करतो, न्यायमंडळ हे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ संविधानानुसार चलत आहे का नाही, न्यायाच्या तत्वानुसार चलत आहे का नाही हे पाहतं. मग मॉन्टेस्क्यूने म्हटलं की अशा प्रकारे जेव्हा विभाजन केलेलं असेल अधिकारांचं, तेव्हा सेपरेशन ऑफ पॉवर्सचं प्रिन्सिपल आहे. आणि मॉन्टेस्क्यूचं म्हणणं होतं की असं विभाजन असणं गरजेचं आहे, कारण सेपरेशन ऑफ पॉवर्स असेल तरच हुकुमशाही प्रवृत्तीला आळा बसेल. अदरवाईज काय होईल, एकाच व्यक्तीकडे कायदा पण एकच व्यक्ती बनवेल, त्या कायद्यांचा अंमलबजावणी पण तोच करेल आणि त्या कायद्यानुसार निर्णय पण, जजमेंट पण तोच देत असेल, तर मग काय झालं, त्याच्याकडे सर्व प्रकारची शक्ती आली आणि तो हुकुमशहा बनू शकतो. हुकुमशाहीला आळा घालायचा असेल तर अधिकारांचं विभाजन करा, असं मॉन्टेस्क्यूचं म्हणणं होतं. बाकीचे जेम्स ओन वगैरे तर किंगच होता, त्यामुळे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आता बघा परत एक सिंपल प्रशासकीय कायद्याच्या मान्यतेनुसार पुढील बाब ही प्रशासकीय स्वेच्छेने राबविली जाते. प्रशासकीय स्वेच्छा म्हणजे काय मित्रांनो, डिस्क्रिशनरी पॉवर. बघा जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून काम करता तेव्हा सर्व काम तुम्ही कायद्यानुसार करता. कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की असं करा, तर मग तुम्ही तसं करणार. करेक्ट. कायद्यामध्ये लिहिलं की हे आहे, तर तुम्ही ते करणार. पण बऱ्याच वेळा काय होतं की कुठली परिस्थिती कशा प्रकारची उद्भवेल ते तुम्हाला माहीत नसतं. मग कायदा काय म्हणतो की तशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला जसं सुटेबल वाटेल, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. मग ती जी पॉवर कायदा एखाद्या अधिकाऱ्याला देतो त्याला प्रशासकीय स्वेच्छा म्हणतात. समजा आता MPSCमध्ये आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो. मग इंटरव्ह्यूमध्ये फिजिकल टेस्ट जर असेल, तुम्ही PSIची फिजिकल देताय, तुम्ही 2 मिनिट 30 सेकंदमध्ये 800 मीटर धावलात, तर तुम्हाला जेवढेही 50 मार्क किंवा 40 मार्क जे आहेत ते द्यावेच लागणार आहेत. तिथे काही नाही आहे, तिथे कायदा सेटल्ड आहे. हां, एवढ्या वेळात एवढं धावला तर त्यांना एवढे मार्क मिळालेच पाहिजे. मग रिटन टेस्ट असेल, लेखी चाचणी, तुम्ही जेवढे बरोबर उत्तर लिहिलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह जर असेल तुमचं MCQs, तर तुम्हाला आपल्या प्रीला आणि मेन्सला तेवढे मार्क पडणार म्हणजे पडणार. पण मौखिक चाचणी जेव्हा असते, वायवा वोची जेव्हा असते, तेव्हा काय होतं, तुमचा इंटरव्ह्यू कसाही गेला तर त्याच्यावर किती मार्क द्यायचे हे अधिकार यांना प्रशासकीय स्वेच्छेने आहेत. म्हणजे इथे जो पॅनल आपल्यासमोर बसलेला आहे त्या पॅनलला अधिकार आहेत कायद्यानुसार. तुम्ही तपासा, तुम्हाला योग्य वाटतील तसे मार्क द्या. मग बऱ्याच वेळा कसं होतं, इंटरव्ह्यू तुमचा चांगला जातो आणि तुम्हाला मार्क्स कमी पडतात, किंवा इंटरव्ह्यू खराब जातो आणि मार्क्स जास्त पडू शकतात. का तर ही स्वेच्छा आहे. जेव्हा स्वेच्छा येते तेव्हा कायदा फॉलो होत नाही मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. आता परत एक सिंपल प्रश्न आहे, कायद्यापुढे समानता हे कशाचे दुसरे तत्व आहे? मी तुम्हाला सांगितलं AV डायसी कार्यकर्ता आहे आपला, याने इक्वल रूल ऑफ लॉचे 3 घटक सांगितले. एक काय आहे, कायद्याची सर्वोच्चता त्याने सांगितलं की सुप्रीमसी ऑफ लॉ, इक्वॉलिटी बिफोर लॉ सांगितलं त्याने की समानता पाहिजे कायद्यासमोर, आणि प्रिडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट की त्या सोसायटीमध्ये कायद्याचं एक महत्त्व वगैरे, समानता वगैरे असलं पाहिजे. म्हणजे काय झालं, कायद्यापुढे समानता हे रूल ऑफ लॉचं दुसरं तत्व आहे. रेस ज्युडिकाटा आपल्याला माहिती आहे, मी सांगितलं की एखादा मॅटर सेटल झालेला असताना, त्याच्यावर न्यायालयाचा निर्णय झालेला असताना परत त्याच न्यायालयात तोच मॅटर परत घेऊन जाणं, ह्याच्या विरोधातला हा प्रिन्सिपल आहे की जे सेटल झालं मॅटर त्याच्यावर तुम्ही परत येऊ शकत नाही. सेपरेशन ऑफ पॉवर्स मॉन्टेस्क्यूने दिलेला आहे की कुठल्याही प्रशासनाचे तुम्ही 3 अंग बनवा आणि त्या 3 अंगामध्ये अधिकार विभागून द्या. पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू ही कोर्टची असते. आपल्याकडे कसं आहे, आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल 226 नुसार हायकोर्टाकडे रिट पिटिशन्सचे पॉवर आहेत आणि ज्युडिशियल रिव्ह्यूचे पण पॉवर्स आहेत. या दोन्ही ह्याचा वापर करून कोर्ट काय करतात, रिट पिटिशन पण देतात आणि वेगवेगळे रिट पण इश्यू करतात आणि वेगवेगळ्या कायद्यांचं संविधानिक आहे का नाही ते पण तपासून पाहतात. आता पुढील सिद्धांतांचा विचार करा. अल्ट्रा वायर्स. बघा, अल्ट्रा म्हणजे जास्त, वायर्स म्हणजे शक्ती.
म्हणजे तुम्हाला जेवढी शक्ती दिलेली आहे, अवकातीच्या बाहेर जर कोणी गेलं तर ते अल्ट्रा वायर्स आहे असं आपण म्हणतो. समजा न्यायालयाला, समजा कायदेमंडळाला संविधानानुसार एवढी पॉवर दिलेली आहे, पण संविधानाने त्याच्या पलीकडे जाऊन, संविधानाच्या बाहेर जाऊन कायदेमंडळ जर एखादा कायदा बनवत असेल तर सुप्रीम कोर्ट काय करतं, हे कायदा अल्ट्रा वायर्स आहे, कारण तुम्ही तुमच्या अवकातीच्या बाहेर जाऊन तो कायदा बनवत आहात. ऑडी अल्टम पार्टेम माहिती आपल्याला दुसऱ्या बाजूला ऐका. नेमो जुडेक्स इन कॉजा सुआ, स्वतःच्या केसमध्ये स्वतः जज नसलं पाहिजे. डेलिगेटिस नॉन पोटेस्ट डेलिगेर, ह्याचा अर्थ काय आहे की एखादी पॉवर डेलिगेट केलेली असेल तर तिला परत डेलिगेट करता येणार नाही. ठीक आहे. अ डेलिगेटेड पॉवर कॅनॉट बी फर्दर डेलिगेटेड. डेलिगेशन म्हणजे काय की प्रशासकीय कायदा पण एक डेलिगेटेड पॉवरचं स्वरूप आहे. का बरं, की कायदेमंडळाने काय केलं की हे काम जे आमच्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला देतोय, हे जे बारीक बारीक रूल्स आहेत ते आम्ही नाही करत, तुमचं तुम्ही करून घ्या. म्हणजे काय केलं, कामांचं डेलिगेशन केले, ते काम दुसऱ्यांना खालच्या लेवलला दिलेत. बऱ्याच वेळा काय करतात, आता जिल्हाधिकाऱ्याकडे 100 वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते 100 गोष्टी स्वतः सांभाळू शकत नाहीत. मग ते काय करतात, काही गोष्टी ॲडिशनल कलेक्टरला देतात, काही गोष्टी डेप्युटी कलेक्टरला देतात. मग त्यांच्याकडे बरेचसे असे निवासी उपजिल्हाधिकारी असतात, काही असे मनरेगाचे उपजिल्हाधिकारी असतात. प्रत्येकाला थोडे थोडे कामं ते देऊन टाकतात. म्हणजे काय झालं, अधिकारांचं डेलिगेशन झालं, त्यांनी त्यांचे अधिकार खाली दिले. आता समजा माझ्यावरच्या अधिकाऱ्याने मला काही अधिकार दिलेत, म्हणजे काय आहे, हा जो अधिकार मी एक्सरसाइज करतोय तो डेलिगेट होऊन माझ्याकडे आलाय. आता परत हा मी दुसऱ्याला नाही देऊ शकत, कारण हा दुसऱ्याला देण्याचा माझ्याकडे अधिकार नाही, कारण मुळात हा माझाच अधिकार नाही आहे, त्यांनी दिलाय नशीब. आता परत अजून मी दुसऱ्याला नाही देऊ शकत. डेलिगेटेड अधिकार त्याला म्हणतात. म्हणजे कसं, समजा तुम्हाला ते 90sमध्ये किंवा अर्ली 2000मध्ये ज्यांनी क्रिकेट वगैरे ते 15-20 वर्षापूर्वी जेव्हा क्रिकेट चालायचं तेव्हा कसं राहायचं की समजा एखादा शॉट मारला तेव्हा प्लेयर्स जरा जास्तच कंटाळा करायचे. फिजिक वगैरे आत्ता जशी आहे विराट कोहलीची तशी नसायची. ते काय करायचे, असं करायचे, कुणी बॉल आला की ते असं करायचे, म्हणजे जो बाउंड्रीवर आहे तो पळत इकडून तिकडे जाऊन तो बॉलला धरायचा. पण समजा म्हणजे मी काय केलं, इसेन्शियली तो बॉल माझ्याकडे येतोय पण मला धावून ते घ्यायचं नाही आहे, मी असं केलं, मी माझं जे अधिकार आहे त्याला डेलिगेट केले. आता ते समोरच्याकडे आलं, आता ते समोरच्याने घेतलं पाहिजे, तो त्याने पण परत डेलिगेट केलं तर ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि 4 जाईल. त्यामुळे डेलिगेट केलेला अधिकार परत डेलिगेट करता येत नाही, हा याचा अर्थ होतो. यांनी काय विचारलं, कोणते सिद्धांत नैसर्गिक न्यायतत्वांच्या संदर्भात आहेत. बघा 2018चा हा प्रश्न आहे, मागे 2-3 वेळेस विचारला गेलेला आहे. त्यामुळे जर मी तुम्हाला म्हणतोय की बी आणि डी इथे तुम्हाला आहेत, संपला विषय. परत 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 तेच प्रश्न रिपीट होत आहेत. त्यामुळे हा एक फार सिम्पल टॉपिक आहे. आपण लेक्चरमध्ये जेवढ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्या आता परत रिपीट होत आहेत, तो भाग वेगळा. बट आपण लेक्चरमध्ये जेवढं पाहिलं त्याच्या पलीकडे या पूर्ण टॉपिकमध्ये काहीच नाही आहे आणि प्रश्न वारंवार तेच रिपीट झालेले आहेत. आता बघा खालीलपैकी कशामध्ये प्रशासकीय कायद्याचे मूळ आहे. बघा याच स्लाइड शोमध्ये पहिला दुसरा जो प्रश्न घेतलेला होता तो हाच होता. राज्यघटनेमध्ये प्रशासकीय कायद्याचे मूळ आहे केस कायदा. केस लॉ म्हणजे काय असतं की सुप्रीम कोर्ट काय करतं, एखादी केस ऐकतं. म्हणजे केशवानंद भारती केस सुप्रीम कोर्टने ऐकली, मग केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टने काहीतरी निर्णय दिला, मग हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावरून जो काही जजमेंटवरून काही अजून जे नवीन नियम बनवले जातात त्यांना केस लॉ म्हणतात. स्टॅट्यूट्स म्हणजे कायदे झाले. मग प्रशासकीय कायदे या तिन्ही बाजूवरून बनवलेले असतात, म्हणून वरील सर्व उत्तर येतं. राज्यघटनेमध्ये तरतूद आहे 136-37 पण आहे. सगळीकडे आपण पाहिलं ट्रिब्युनल्सचं मेन्शन आहे. 323A आणि B मध्ये पण ट्रिब्युनल्सचं मेन्शन आहे. काही कायदे आपण बनवतानाच त्याच्यामध्ये म्हणतो की त्याचे जे बारीक सारीक नियम असतील ते कार्यकारी मंडळ बनवून घेईल, किंवा केस लॉ सुप्रीम कोर्टचा जो काही वेगवेगळ्या केस लॉ असतात त्याच्यानुसारही वेगवेगळे नियम बनवले जातात. म्हणजे ऑल ऑफ दी अबव हे आन्सर आलं. परत प्रश्न रिपीट होतोय, खालीलपैकी कोणते प्रशासकीय कायद्याचे उगमस्थान आहे. आपण पाहिलं कायदे कानूनामधून प्रशासकीय कायदा उगमस्थान होतोय. वेगवेगळ्या मंडळाचे अहवालमध्ये पण
प्रशासकीय कायद्याचं उगमस्थान आहे. प्रशासकीय चालीरीती म्हणजे प्रशासन जे मागल्या 100 वर्षापासून एखादा समजा तुमचं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट चालू आहे, म्हणजे प्रशासकीय चालीरीती म्हणजे हे कस्टम्स वगैरे सार्वजनिक म्हणजे सामाजिक चालीरीती नाही आहे. प्रशासकीय चालीरीती म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस. समजा आता 100 वर्षापासून एखादं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, त्यांच्या काहीतरी प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे इसेन्शियली ते त्या विभागाचे नियम आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व परत तुमचं आन्सर आलं. सिंपल गोष्टी आहेत मित्रांनो, लक्ष घ्या की आपल्याला परत 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 त्याच गोष्टी आहेत आणि परत 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 तेच प्रश्न रिपीट होत आहेत. नेमो जुडेक्स इन कॉजा सुआ. नेमो म्हणजे नोबडी, जुडेक्स म्हणजे जज, इन म्हणजे इन कॉजा म्हणजे केस, सुआ म्हणजे स्वतःचं. हे खालीलपैकी कशाचे महत्त्वाचे तत्व आहे? तर आपण एवढ्या वेळापासून डिस्कशन हेच करतोय की नैसर्गिक न्यायाचं हे तत्व आहे. अशा प्रकारे इथे आपला हा PYQचा डिस्कशन स्टॉप होतोय. तर हा जो डिस्कशन झाला त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का नाही ते कळवा. आणि इतर कुठल्या तरी टॉपिकवर जर तुम्हाला असं डिस्कशन घ्यावं असं वाटत असेल किंवा काही तुम्हाला अडचणी येत असतील आणि तो त्या प्रकारे त्या टॉपिकवर आपण डिस्कशन घ्यावं असं वाटत असेल तर तेही सांगा. लाईक, कमेंट, शेअर वगैरे करा. थँक्यू व्हेरी मच.